सविताज टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुकरमध्ये स्पॉन्जी केक बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणार आहे मैदा, साखर, अंडी, लिंबू, बेकिंग पावडर आणि लोणी। एक वाटी लोणी घेतलंय, त्याच वाटीने मी मैदाही घेतलाय 2 वाटी। त्याच वाटीने साखर बारीक करून घेतली, मोठी 1 वाटी साखर बारीक करून घेतली, तेवढी होईल तेवढी घ्यायची। एका लिंबूचा रस, 1 पोह्याचा चमचा बेकिंग पावडर आणि 3 अंडी। ठीक आहे। अगोदर अंडी फेटून घ्यायची। लोणी घालायची। तुम्हाला हवा असेल तर मिक्सर मध्येही केलं तरी चालू शकते, तसं काही नाही। नंतर साखर घालायची। आपल्याला कसं गोड हवं तसं करायचं। कुणाला जास्त गोड हवा असते, कुणाला कमी गोड हवा असते। आपल्याला कसं हवं तसं करायचं। शेवटी सगळ्यात मैदा घालायचा। बघत बघत आपल्याला हवा तसा मैदा घालायचा। फार असं घट्ट नाही मिश्रण करायचं, थिकी असं झालं पाहिजे। एकाच दिशेनं फेटायचं। असं बघायचं, आपल्याला घट्ट फार नाही मिश्रण करायचं, सॉफ्टच ठेवायचं शक्यतो। आता हे लिंबू आणि सोडा टाकायच्या अगोदर कुकर तापवून घ्यायचा, त्याची शिट्टी काढून घ्यायची आणि कुकर तापवून ठेवायचा। आपल्याला चांगला तापवून घ्यायचा कुकर। आणि तोपर्यंत भांड्याला तूप आणि मैदा भरभरून त्याच्यावर घ्यायचं, म्हणजे केक चिकटत नाही। असं लावून घ्यायचं। आता कुकर चांगला आपला तापलेला आहे। आता टाकूया आपण बेकिंग सोडा, आणि सर्वात शेवटी लिंबू। असं मिश्रण झालं पाहिजे, फार घट्ट नाही करायचं मिश्रण। आता आपण केकच्या भांड्यात ओतूया। टॅप घ्यायचं आणि थोडं शिस्तीतच ठेवायचं, कारण आपला कुकर तापलेला असतो ना, मग भाजण्याची शक्यता आहे, म्हणून थोडं शिस्तीत करायचं। नंतर गॅस बारीक करायचा। आता बारीक गॅसवर अर्धा तास ठेवायचं। आता अर्धा तास झालेला आहे, कुकर काढून आपण केक बघूया। काढायचा, जरा थंड होऊ द्यायचा। थंड झालेला आहे आता आपण केक काढूया। छान झालाय आपला केक, स्पॉन्जी केक तयार आहे। आता आपण कट करूया केक।
कसा झालाय स्पॉन्जी मस्त झालाय केक.